तहसील कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलं, काय प्रमुख मागण्या केल्या आहेत? आज शेतकऱ्याचं अतिवृष्टीमुळं उडीद असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल, ही पावसामुळं पूर्णपणे नष्ट झालेलं आहे। शेतकऱ्याला पुढील वर्षापर्यंत आर्थिक सोर्स उत्पन्नाचा काही साधन राहिलेलं नाही। त्यामुळं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी ते पावसाचं पाणी शेतात बघून आत्महत्या केल्या। त्यामुळं शेतकऱ्याला आम्ही हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्यावं, सरसगट 100% विमा द्यावा, सरसगट शेतकऱ्याची कर्जमाफी करावी, असं माननीय तहसीलदार मार्फत राज्यपाल महोदयांना निवेदन दिलेलं आहे। शासनाच्या वतीने 8,500 रुपये हेक्टरी अनुदान जाहीर करण्यात आलं आहे, त्यावर आपण काय प्रतिक्रिया देऊ शकता? हे भाजप सरकार ही शेतकऱ्याची चेष्टा करत आहे। 8,500 हे अनुदान ही शेतकऱ्यासाठी एकदम चेष्टेचा विषय आहे। त्याचा साधा 10% सुद्धा खर्च निघत नाही। त्या शेतकऱ्याची चेष्टा आहे। ज्या पंजाब सरकारनं हेक्टरी 50,000 रुपये अनुदान दिलं, त्याचं देशात सरकार नाही, त्यांचं कुठेही सरकार नाही, पण शेतकऱ्यासाठी त्यांनी झोकून करून 50,000 रुपये हेक्टरी अनुदान दिलं। हे शासन शेतकऱ्याच्या विरोधात आहे। आज सोयाबीनला भाव नाही 3700 रुपये, मुगाचा भाव 3,000 रुपये, उडदाचा भाव नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस 2013-14ला सोयाबीनचा भाव 3700-4000 होता, त्यावेळेस 150 रुपये मजुरी होती आणि 600 रुपये खताची पिशवी होती, 800 रुपये बियाची पिशवी होती। आजची परिस्थिती 500 रुपये मजुरी आहे, 1800 रुपये खत आहे, बी 3000 रुपये आहे। शेतकऱ्याचा उत्पन्न खर्च तिप्पट वाढला, पण शेतकऱ्याचा भाव मात्र या शासनानं दिलेला नाही। हे शासनानं आता तरी जागं व्हावं व शेतकऱ्याचा विचार करावा आणि त्यांना सरसगट कर्जमाफी 50,000 रुपये हेक्टरी अनुदान आणि विमा 100% द्यावा, असं आम्ही ठामपणे तहसीलदार साहेबांना विनंती केली आहे। जर शासनाने शेतकऱ्याची चेष्टा केली तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल। तुळजापूर तालुक्यामध्ये काही ठिकाणी पंचनामे करण्यासाठी अधिकाऱ्यांना कॉल केला असता आरावीची भाषा होत आहे असे आरोप होत आहेत। शेतकऱ्यावर कुठे ना कुठे अन्याय होताना पाहायला मिळत आहे का? बरोबर आहे, शेतकऱ्यावर आज अन्याय होत आहे। शेतकऱ्याची त्यांनी चेष्टा चालू केलेली आहे। अधिकारी शेतकऱ्यांना नीट बोलत नाही, तलाठी शेतकऱ्यांना नीट बोलत नाही। एखादा शेतकरी गेला तर तुम्ही जावा म्हणतात शेतावर, तुम्ही जिओ टॅगिंगचा फोटो काढा। अहो, कुण्या शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे मला सांगा? ही शेतकऱ्यांना मुळात यांना द्यायचं नाही म्हणून कारणं हिने सुरू केलेली आहेत। ही शासनानं जर असंच वागत राहिलं तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।